इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जदयू भाजपा प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली। येथे पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार असून आरजेडी काँग्रेस प्रणित महागठबंधनला जोरदार फटका बसला आहे। जेडीयूचे नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याचे जवळपास स्पष्ट असल्याचे बोलले जात आहे। असे असतानाच आता एआयएमआयएमने थेट नितीश कुमार यांच्या जेडीयूला मोठी ऑफर दिली आहे। नितीश कुमार यांनी महागठबंधनमध्ये सामील व्हावे असे एआयएमआयएमने म्हटले आहे। सोबतच अवघ्या 5 जागा जिंकलेल्या असल्या तरी एआयएमआयएमने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आहे। या ऑफर नंतर आता बिहारच्या राजकारणात नेमकं काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। एमआयएमने नेमकी काय ऑफर दिली आहे? बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने 5 जागा जिंकल्या। सीमांचल भागातील या जागा आहेत। याच 5 जागांच्या बळावर एआयएमआयएम पक्षाकडून बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे। या पक्षाने आरजेडी जेडीयू पक्षांना सोबत घेण्याची ऑफर दिली आहे। एआयएमआयएमचा मुख्यमंत्री झाल्यास आम्ही नितीश कुमार यांना 2029 साली पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देऊ असे देखील या पक्षाने म्हटले आहे। आता देखील सरकार स्थापन करण्याची संधी गेली नाही असे एआयएमआयएमने म्हटले आहे। जेडीयू आरजेडी काँग्रेस एआयएमआयएम सीपीआयएम या पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर सरकारची स्थापना करता येईल। जेडीयूने 85 जागांवर विजय मिळवला आहे। आरजेडीकडे 25 जागा आहेत। काँग्रेस आणि एआयएमआयएमकडे क्रमशः 6 आणि 5 जागा आहेत। सीपीआयएम आणि सीपीआयएमएलने 3 जागांवर विजय मिळवलेला आहे। या सर्व पक्षांच्या जागांची बेरीज केली तर 124 हा आकडा होतो। बहुमतासाठी 122 जागांची गरज असते। त्यामुळे एआयएमआयएमने सुचवल्याप्रमाणे हे सर्व पक्ष एकत्र आले तर सरकारची स्थापना करता येते असे एआयएमआयएमचे मत आहे। दरम्यान हे समीकरण प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता तशी कमीच आहे। त्यामुळे एआयएमआयएमच्या या ऑफरमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे।